नमस्कार, मी अलका दुक्कर. आजचा सवालमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रासाठी लढाई सुरू झालेली आहे. राजकीय वातावरण तापत चाललंय. पण आज अमित शहा मुंबईमध्ये आले आणि त्यांनी अक्षरशः विरोधकांना तरी काही काळासाठी भुईसपाट केलं. आजच्या दिवशी असं म्हणता येईल असं चित्र आज दिसून आलं. पण त्यासोबतच शिवसेनेचं काय, हा देखील महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. आणि त्यामुळेच आजचा सवालमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. अमित शहांच्या रणनीतीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलतील का, या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. लोअर परेलच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, डॉक्टर राजू वाघमारे जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत ते देखील लोअर परेलच्या स्टुडिओत आले आहेत, आणि हिंदुस्तान टाइम्सचे पॉलिटिकल ब्युरो चीफ शैलेश गायकवाड देखील आज आपल्या सोबत सवालमध्ये आलेले आहेत. आणखी एक आवाज जो बऱ्याच दिवसांनी आजचा सवालमध्ये आपण ऐकणार आहोत तो आहे डॉक्टर नीलम गोऱ्हे, शिवसेनेच्या आमदार आहेत, शिवसेनेच्या नेत्या, त्या देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे या कार्यक्रमात सहभागी होत आहेत पुण्यातून. मी चर्चेची सुरुवात करते काँग्रेसपासून, कारण काँग्रेसवर आज जोरदार हल्ला चढवलेला आहे. अमित शहा आज महाराष्ट्रात आले आणि त्यांनी एक प्रकारे महाराष्ट्रात प्रचाराचा नारळ फोडलेला आहे महायुतीचा, आणि तुमच्यावर हल्लाबोल चढवलाय. काँग्रेसने प्रत्युत्तर देखील दिलं नाही. इतकं निश्चित झाली आहे काँग्रेस. नाही, निश्चित होण्याचा अलगा प्रश्न नाही आहे की अमित शहानी जे भाषण केलं, जर तुम्ही ते भाषण ऐकलं तर त्यांनी जे लोकसभेमध्ये त्यांनी जे सुरुवात केलेली तीच सुरुवात त्यांनी इथे विधानसभेमध्ये केली. म्हणजे फक्त आरोप करायचे, देवाच्या भरोशावर पाऊस पडेल, आम्हाला निवडून द्या, इथपर्यंत त्यांनी स्वतःची पातळी गाठली. जसा तो आदर्शाचा त्यांनी सांगितलं की तो भूखंड हा कारगिलच्या शहीदांसाठी आरक्षित केलेला होता, तो संपूर्ण जनतेला माहिती आहे की ती सरकारची जमीन होती. म्हणजे अशा प्रकारे खोटे आरोप करायचे आणि भाषण करायची, त्याच्यामुळे अशा आरोपांना उत्तर देणं आणि अशा आरोपांबद्दल बोलणं हे आता महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलेलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनता थोडीफार ह्या भूलथापांना बळी पडली, पण पुरोगामी महाराष्ट्राची जनता, ह्या जनतेला हे कळून चुकलेलं आहे की अशा प्रकारे आरोप करून, खोटी आश्वासनं देऊन एकदा तुम्ही या जनतेला फसवू शकता, दोनदा नाही. ठीक आहे, असं तुम्ही म्हणताय. म्हणून अमित शहांच्या या सगळ्या रणनीतीमुळे समीकरणं बदलणार नाहीत असं वाटतंय तुम्हाला? अजिबात बदलणार नाहीत. या महाराष्ट्रातील पुरोगामी महाराष्ट्राच्या जनतेला संपूर्ण अवगत कला या बीजेपी आणि शिवसेनेची झालेली आहे. नाही, कला म्हणजे काय ती विचारूया. आपल्या सोबत केशव उपाध्ये देखील आहेत. केशव उपाध्ये, हे आरोप काँग्रेसने केलेले आहेत. आज ज्या पद्धतीने आक्रमक पवित्रा घेतला अमित शहा यांनी, म्हणजे घोटाळ्यांचे पाढे त्यांनी वाचले. इतकंच नाही, शिवसेनेला देखील बोलावणं आल्याशिवाय नाही अशा प्रकारचा संदेश दिलाय. म्हणजे काय समीकरणं बदलणार आहेत अमित शहा राज्यामध्ये? समीकरणं बदलतील, पण मी त्याच्या अगोदर एका यांना उत्तर देतो की मला समीकरणं बदलणार नाहीत. 100% मान्य, मला समीकरणं बदलणार नाहीत. कारण आता काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता जाणार आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनेची सत्ता येणार, हे समीकरण नक्की झालेलं आहे. त्यामुळे हे शहाच्या येण्याने ते अधिक दृढ होईल. त्यामुळे त्यांनी चिंता करू नये. असं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, शहा जे आज आले आणि काँग्रेस निश्चित आहे, स्वाभाविक आहे, उत्तर त्यांच्या मनस्थित काँग्रेस नाही हे आता आपल्याला कळलंच आहे. त्यामध्ये शहांचं आजचं येणं हे मुळात असं होतं की पुढच्या 2 महिने, म्हणजे मगाशी तुम्ही असं म्हणाल की एका प्रकारे नारळ फोडला, एका प्रकारे नाही, त्यांनी नारळच फोडला प्रचाराचा. त्यांनी आज जाहीरही केलं. नाही, पण मग उद्धव ठाकरे आधीपासून विजन डॉक्युमेंट करतायत, ते काय होतं? एक्झॅक्टली, एक मिनिट, 2 वेगळे पक्ष आहेत, कन्फ्युजन नको. त्यामुळे शिवसेनेच्या पद्धतीने काम करणार, भारतीय जनता पार्टीचे काम करणार. दोघं निवडणुकीच्या काळात एकत्रित निवडणुका लढवतात. बाकी दोन्ही संघटना आपले काम करतात, आपले कार्यक्रम वेगळे राबवतात. हे वर्षानुवर्ष चालत आहे, आजची गोष्ट नाहीये. हे 15 वर्षाचे निलमते असतील तर निलमते पण त्याला सहमत करतील. दोन्ही पक्ष वेगळे, त्यांचे कार्यक्रम वेगळे असतात. त्यामुळे त्यात काही वेगळे लगेच त्यांनी महायुतीची एकत्रित सभा होईल, ती पुढच्या टप्प्यात जेव्हा निवडणूक जाहीर होईल. पण शेवटी भारतीय जनता पार्टीचा केडर आहे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, त्याला एक निवडणुकीच्या तोंडावरती जागृत करण्याचं, आणखीन त्याला पुढे नेण्याचं काम जे आज होतं ते मला वाटतं आजच्या अमित शहाच्या सभेने झालं. आणि जर तुम्ही व्हिज्युअल्स बघायला काढायला हरकत नाही, ज्या पद्धतीने आज त्यांचं स्वागत झालं. सकाळी एअरपोर्ट, म्हणजे गौरी गणपतीचे दिवस आहेत, आज विसर्जन आहे, तरी संध्याकाळी ज्या पद्धतीने लोक त्या ठिकाणी आली होती. आम्ही खरं तर इतकं मोठ्या प्रमाणात म्हणजे लोकांना बोलवलं नव्हतं, पण खूप मोठ्या प्रमाणात लोक त्या उत्साहात आली. आणि याच ठिकाणी महाराष्ट्रातला जल्लोष दिसत होता, महाराष्ट्रातलं बदलतं चित्र त्या ठिकाणी आम्हाला दिसून आलं. आणि त्याच आधार होतो की अमित शहा येण्याने, आणि अमित शहाचं एक वैशिष्ट्य आहे, मी तर सांगायला पाहिजे इथे, अमित शहा जिथं जिथं गेलेत,
म्हणजे त्यांचं अगदी आकडेवारी बोलायचं तर त्यांनी 28 निवडणुका वेगवेगळ्या प्रकारे लढवल्यात. कधी डायरेक्ट असतील, कधी इनडायरेक्ट असतील, कधी संचलन करणं असेल. त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळालंय. ते जिथं जातात तिथं यश आणतात. हा त्यांचा लौकिक आहे आतापर्यंतचा. आणि त्यामुळे काँग्रेसला असं वाटणं धास्ती, म्हणजे आता शेवटचं उदाहरण उत्तर प्रदेश आहे. तुम्ही नाही, हो, एकच मिनिट, उत्तर प्रदेश. निलमताईंची जरा वाट बघूया. मला ते विचारायचं आहे, बोलावण्याचं नेमकं काय झालं, इतकं मानपमान नाट्य का रंगलं ते पण विचारायचं. निलमताई आले येऊ द्या एक हे बघा, नाही, त्या आहेत आपल्या चर्चेत सहभागी झालेले आहेत. तुम्ही सांगा ना, इतकं मानपमान नाट्य का रंगलं? मग कुठलं मानपमान नाट्य मातोश्रीच्या रंगलं? मला एक वारीवरून. सांगा, एक विधान आपण, चला मानपमान नाट्य चर्चा आपण करूया. मला एक विधान भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं दाखवा, एक विधान काँग्रेसच्या नेत्या, शिवसेनेच्या नेत्याचं दाखवा. एक सगळ्यात एक लक्षात घेतली पाहिजे गोष्ट, की नेत्यांच्या येण्या जाण्यानी किंवा नेत्यांच्या फोनवरती किंवा नेत्यांनी एकमेकांना भेट दिल्याने ही युती कमजोर व्हावी किंवा पक्की व्हावी अशी युतीची अवस्था नाहीये. आमची युती अनेक वर्षापासून आहे. त्यामुळे मला तुम्ही दाखवा ना, आता खालच्या लेवलला काय होतं त्याच्याशी मला मतलब नाही. खालच्या लेवलला नाही. एकच मिनिट, दिवाकर रावतेंनी काल अपेक्षा व्यक्त केली होती की अमितभाई शहा यांनी मातोश्रीकडे जरूर यावं, आतापर्यंतची परंपरा पाळावी. निलमताई, हाच प्रश्न विचारायचा आहे. अमित शहांमुळे समीकरणं बदलणार आहेत की उद्धव ठाकरेंमुळे समीकरणं बदलणार आहेत महाराष्ट्रातल्या राजकारणाची? मला असं वाटतं की तुमचा प्रश्न जो आहे ना, तो प्रश्न वेगळ्या पद्धतीने आमच्या मेडिकल शास्त्रामध्ये आहे बरं का अलका. म्हणजे तू डॉक्टर म्हणून शोभली असतीस खरी, की लिडिंग प्रश्न विचारू नका असं, की ज्याच्यामध्ये खोकला येतोय का घसा दुखतोय असा नाही प्रश्न. उद्धव ठाकरे, अमित शहा, महायुती सर्वांचं मिळून एक राजकीय समीकरण असतं आणि त्या राजकीय समीकरणाला इतिहास आहे. असे प्रश्न विचारू शकतात म्हणूनच विचारते. म्हणजे एकाला जर यश द्यायचं झालं, आता केंद्रात तुम्ही मोदींना यशाचं सगळं कौतुक त्यांना दिलात ना, मानकरी त्यांना ठरवलात. राज्यात जर उद्या सत्ता बदल झाला, जो काही फायदा होईल तो उद्धव ठाकरेंमुळे होणार आहे की अमितभाईंमुळे होणार आहे? नरेंद्र मोदींना जे यश मिळालं ते सुद्धा यश त्यांचं जसं आहे, नेतृत्वाचा करिश्मा आहे, तसं हे सामूहिक यश असतं, हे आपल्याला कल्पना आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी हे सातत्याने स्पष्ट केलेले, मान्य केलेले. यशाला अनेक वाटेकरी असतात, हे खरं आहे. पण त्याचबरोबर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली. हे निवडणुकीच्या अगोदर सुद्धा आमची जी समारोपाची सभा झाली त्याच्यामध्ये सुद्धा उद्धव साहेबांनी स्वतः ती गोष्ट स्वीकारलेली आहे. आणि मला म्हणून असं वाटतं की असं कुठेतरी द्वंद्व दोघांच्या मध्ये उभं करणं हे कुठे ना कुठे आमचे 3 प्रकारचे मतभिन्नता असणारे लोक आहेत. म्हणजे मी शत्रू म्हणणं मला योग्य वाटत नाही, पण शत्रूच खरे म्हणजे म्हणायचं तर. एक म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संदर्भात एक ज्याला आपण म्हणू की धर्मनिरपेक्ष त्यांना मानणारे, म्हणजे खरं ते धर्मनिरपेक्ष नाहीये ते दोन्ही पक्ष, पण तरी त्यांना मानून दिशाभूल होणारा एक गट आहे. दुसरे जे आहेत ते काही प्रमाणामध्ये मनसेच्या वरती एकतर्फी प्रेम करणारे लोक आहेत, की त्याच्यामुळे ते सातत्याने कुठेतरी उद्धव साहेबांच्या संदर्भात काहीतरी उलटं सुलटं बोलत असतात. आणि तिसरे जे आहेत त्यांना असं वाटतं की कुणाला कुणाला विरोध करणं म्हणजे त्यांचं मत स्वातंत्र्य आहे. आता या सगळ्यामध्ये अमित शहांना कधी निमंत्रण दिलं, काय दिलं, ते दिलं होतं का आधी, ते दिलं त्याच्यानंतर ते वेळ कशी ऍडजस्ट झाली, हे 2 किंवा वेगवेगळ्या राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या मधले या ज्या गोष्टी असतात त्या प्रत्येक गोष्ट ही जाहीर करायची नसते. असे काही सद अभिरुचीचे भाग आहेत. आणि त्यामुळे प्रत्येकाने फोन केला की त्याच्यानंतर तो मीडियामधून कळवला पाहिजे एकमेकाला. या पद्धतीने चर्चा मीडिया करू शकतो, मीडिया सार्वभौम आहे. तुम्हाला कोण प्रश्न याच्या संदर्भात विचारणार? आपल्याला आता जमलं नाही, शक्य नाही कुणाला झालं, पण कुणाला झालं असतं शक्य तर मातोश्रीच्या जेवणातल्या प्रत्येक पदार्थातही शॉट दाखवता आले असते, पण ते होऊ शकत नाही मातोश्रीच्या आतमध्ये जाऊन कॅमेरावरती. त्यामुळे मुद्दा माझा याच्यातला असा आहे की यामध्ये अमित शहा आल्यामुळे आजचं समीकरण राजकारणाचा बदलणार का, हा जो तुमचा विषय अतिशय समयोचित आहे, योग्य आहे. आणि मला असं वाटतं अमित शहा ही एक व्यक्ती नाही आहेत, ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे त्यांची आणि अमित शहा यांची जी चर्चा होते त्याच्यामध्ये अमित शहांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठ्या प्रमाणामधली जशी भारतीय जनता पक्षाची संमती आहे, त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांचे एक ते विश्वासू सहकारी आहेत. आता प्रश्न पुढे काय आहे की महाराष्ट्रामधल्या समीकरणामध्ये काही एक ऑलरेडी चालत आलेला इतिहास आहे. मग त्याच्यामध्ये महायुतीची बेरीज करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये स्वतः गोपीनाथ मुंडेंचा सहभाग होता, रामदास आठवले आहेत, बाकीचे सगळे घटक पक्ष आहेत. या सगळ्यामध्ये बेरजेचं राजकारण करताना यशाचं गणित जमवणं या दृष्टिकोनातून अमित शहा आल्यावरती त्यांनी जो काही अभ्यास केला असेल, नरेंद्र मोदींनी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची माहिती घेतली होती. आणि त्याचबरोबर हे शिवसेना आहे, बाकीचे आमचे घटक पक्ष आहे, या सगळ्यांचं मिळून सामूहिक यश असणार आहे. पण डॉक्टर वाघमारेंनी जिथे सुरुवात केली आणि तिथे त्यांनी असं म्हटलं की आदर्शच्या बद्दल ती सरकारी जमीन होती, हे सगळ्यांना माहिती आहे. मला काय वाटतं, कोणाला सगळ्यांना माहिती आहे?
राहुल गांधींनी सांगितल्यानंतर त्या आयोगाचा रिपोर्ट जो आहे त्या संदर्भात स्वीकारण्याचा निर्णय ज्या सरकारने केला, सातत्याने प्रत्येक गोष्टीमध्ये त्या नाही, जमिनीच्या नीलमताई प्रश्नावर एवढी आपण मोठी आता लफडाछपी आदर्शवर चालू आहे. नको चर्चा आणि करूया. अजून सुद्धा- आदर्शवरची नाही, चर्चा ही न संपणारी चर्चा आहे. अजून ती नाही, केस पण ठीक आहे संपली ना, नाहीये. पण प्रश्न काय आहे की घणाघाती टीका केली याचा अर्थ महायुतीच्या नेत्यांनी कुठेतरी असत्य लोकांना सांगितलं, वस्तुस्थितीला सोडून सांगितलं हे नाहीये. पण मला असं वाटतं की घोटाळ्यांच्या चर्चेवर, घोटाळ्यांच्या टीकेबरोबर आमचा सगळा जो आहे तो सकारात्मक आमची संपूर्ण भूमिका आम्ही मांडतोय. आणि बरं, म्हणून ठीक आहे विजन नीलमताई, डॉक्युमेंट येते त्या मुद्द्याकडे उद्धव ठाकरे येते. यांनी तुमचं मांडलेलं आहे. सकारात्मक जे राजकारण आहे, विकासाचं राजकारण जे करू पाहत आहे त्याकडे पण येते. पण त्याआधी हे चर्चेत मुद्दे आलेत ते महत्वाचे आहेत. अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. अंकुश काकडे, तुम्ही जर परवा ऐकलं असेल तर सुधीर भाऊंनी दिवाकर रावतेंना याच कार्यक्रमात असं सांगितलं की मोठा भाऊ छोटा भाऊ ही संकल्पना मला काही मान्य नाही, ती कोणाच्या तरी डोक्यातून आली असेल. म्हणजे अमित शहांचा जो आक्रमकपणा आता आपल्याला केशव उपाध्ये सांगतायत, ज्या पद्धतीच्या निवडणुका त्यांनी लढवलेल्या आहेत, भविष्यामध्ये महायुती दूर राहू दे, युतीमधलं राजकारण आणि राजकीय समीकरण देखील अमित शहांच्या प्रवेशामुळे बदलतील का? निश्चितच ही समीकरणं बदलणार आहेत. त्याचं महत्वाचं कारण की आजपर्यंत भारतीय जनता पक्षाला देशामध्ये आणि राज्यामध्ये तिथल्या प्रादेशिक संघटना असतील किंवा पक्ष असतील यांची मदत घेणं आवश्यक होतं. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने आणि विशेषतः नरेंद्रभाई मोदींनी जो त्यांचा करिश्मा दाखवला आणि त्यांना जे काही यश मिळालं, ते यश मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाची स्वाभाविक भूमिका आता आपल्याला प्रादेशिक पक्षांची किंवा इतर संघटनांची फारशी आवश्यकता आहे अशातला भाग नाही. आता नीलमताई जरूर म्हणतायत की ते सामुदायिक यश आहे. नीलमताई म्हणतायत हे मान्य आहे, नीलमताईंना ते म्हणावंच लागेल. पण भारतीय जनता पक्षाचे नेते हे मान्य करायला तयार आहेत का? आणि त्यांनी काकडे साहेब एक मिनिट नीलमताईंनी जरी फक्त काही एक- म्हणलं, काकडे साहेब एक मिनिट किती दुरुस्ती काही करतो. सांगण्याचा प्रयत्न काकडे साहेब एक मिनिट दुरुस्ती करतो, तुम्ही कंटिन्यू करा. नरेंद्र मोदींनी स्वतः पहिल्या लोकसभेमध्ये भाषणाच्या वेळी स्वतः सांगितलं हे माझं एकट्याचं यश नाही. त्यामुळे उगाच अशा खरं म्हणजे चिंता तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीची युती आघाडी होती की नाही त्याची अधिक करावी, त्याच्यावर भाष्य करणं जास्त योग्य होतं. पण ठीक आहे, तुमचा तो तुम्हाला काय अधिकार त्यामुळे बोलू शकता तुम्ही. त्यांचा मुद्दा पूर्ण करू नाही द्या. कर तेवढा कंटिन्यू मी मोदींनी हे मान्य केलं हे सांगू शकतो. ठीक आहे, बोला काकडे. अहो केशवजी नरेंद्र मोदींनी कशा पद्धतीने मान्य केलं हे जगाला माहिती आहे. येस, आणि आज देखील नीलमताई म्हणू द्यात किंवा कोणी काही म्हणू द्यात की आज जे एनडीएला जे यश मिळालेलं आहे ते केवळ एकट्या नरेंद्र मोदींचं आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या इतर नेत्यांचा देखील काही संबंध नाही. मग ते अडवाणी असतील किंवा मुरली मनोहर जोशी असतील, केवळ नरेंद्रभाईंची लाट होती आणि त्या लाटेवर ते सगळे निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता नीलमताईंना ते म्हणणं भाग आहे की सामुदायिक यश होतं वगैरे. पण एक लक्षात घ्या की ज्या वेळेला आजपर्यंत भारतीय जनता पक्षाचे मोठे मोठे नेते, मग अगदी ते लालकृष्ण अडवाणी असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा इतर कोणी नेते असतील, ते ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये येत होते त्या वेळेला शिवसेनेच्या मातोश्रीवरती त्यांनी त्या ठिकाणी भेट देण्याचं सातत्याने ठरवलं. कारण त्यावेळेला त्यांना शिवसेनेची गरज होती. आजची परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पक्षाला देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिवसेनेची फारशी गरज अशातला भाग नाही. आणि आज भारतीय जनता पक्षाची सुद्धा भूमिका येणाऱ्या निवडणुकीमध्ये युतीमध्ये जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आमची ताकद वाढलेली आहे. आम्ही केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहोत, केंद्रामध्ये आमचं पंतप्रधान आहेत, ही सगळी मनामध्ये भूमिका घेऊन त्यांची सुद्धा जागांच्या बाबतीमध्ये आहे. त्यामुळे जर समीकरणं बदलली जाणार असतील तर ती युतीमध्ये बदलले जातील. आघाडीवरती किंवा महाराष्ट्राच्या राजकारणावरती त्याचा काही फारसा परिणाम होईल अशातला भाग नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित की भारतीय जनता पक्षाला केंद्रामध्ये मिळालेल्या यशामुळे त्यांची भूमिका बदललेली आहे आणि त्याचा परिणाम युतीच्या समीकरणावरती निश्चितच होईल. युतीच्या समीकरणावर म्हणताय, नीलमताईंना बोलायचं आहे पण ब्रेकची वेळ झाली. एकच मिनिट काकडे सर, त्याआधी शैलेश तुम्हाला विचारते. अमित शहांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहितीये. ते ज्यावेळी अध्यक्ष म्हणून आणण्यात आले त्यांना, त्यावेळी खूप मोठी चर्चा झाली. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांना खड्यासारखं केंद्रात बाजूला करण्यात आलं, अशी चर्चा झाली, टीका झाली. आणि आता अमित शहांची एंट्री महाराष्ट्रात झालेली आहे. शिवसेनेचं काय होणार आहे? शिवसेनेवर अमित शहांच्या प्रवेशाचा परिणाम होईल का? आपला जो विषय समीकरण बदलतील का, माझं मत आहे समीकरण बदलतील. एक थोडंसं बॅकग्राऊंड आपण लक्षात घेतलं पाहिजे.
हे इलेक्शन जे होत आहेत हे लोकसभेच्या निवडणुकीनंतर होत आहेत. बरोबर. मोदींच्या दृष्टीने हे इलेक्शन अतिशय महत्वाचं आहे, कारण इथे जर इलेक्शन बीजेपी जिंकली तर त्याचा परिणाम त्यांच्या इमेजवरती होईल. जर काँग्रेस जिंकली तर ऑब्व्हियसली काँग्रेससाठी एक थोडाफार संजीवनी मिळायचा प्रयत्न होईल त्या पक्षाकडून. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा इकडे येत आहेत आणि महाराष्ट्रात इलेक्शन्स होत आहेत. शिवसेनेला एक लक्षात घेतलं पाहिजे की अडवाणी वाजपेयींची बीजेपी ही संपलेली आहे. ही मोदी आणि अमित शहाची बीजेपी आहे. ही जास्त ॲग्रेसिव्ह आहे आणि अजेंडा क्लिअर आहे. बीजेपीला आज जे अमित शहा बोलले की मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, छत्तीसगड इथे बीजेपीचं राज्य आहे, त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं महाराष्ट्रात का येत नाही. याच्यावरून क्लिअर होतं की बीजेपीची जी महत्वाकांक्षा आहे ती क्लिअर झालेली आहे. त्यामुळे शिवसेनेला ही बदललेली परिस्थिती लक्षात घेऊनच आता बीजेपीशी याच्या पुढे डील करावं लागणार. युती होईल आणि अमित शहानी ते आल्याला क्लिअर केलं की युती करायची आहे, पण येत्या काळात याचा डेफिनेटली परिणाम शिवसेना बीजेपी संबंधांवर होईल आणि बीजेपी माझ्या मते हळूहळू बिग ब्रदरचा रोल याच्यामध्ये केल्याशिवाय राहणार. बिग ब्रदर जर होणार असेल बीजेपी तर शिवसेना तयार आहे का लहान भावाचा रोल प्ले करायला, हे विचारणार आहोत नीलमताईंना. पण आता एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेकवर जाता जाता जनतेचा कौल बघणार आहोत. अमित शहांच्या रणनीतीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलतील का, हा आपला आजचा सवाल आहे. 81% लोक होय म्हणतायत. नीलमताईंना यावर नक्की बोलायचं असेल, या पोलवर देखील बोलायचं असेल. ब्रेक नंतर त्यांचं म्हणणं ऐकूया. ब्रेक नंतर थेट नीलमताईंना विचारणार आहे. नीलमताई, तुम्ही काकडे जे बोलले त्याच्यावर देखील प्रतिक्रिया देणार आहात, पण एका प्रेक्षकाने असा निरोप पाठवलेला आहे, तुम्हाला प्रश्न विचारायचा की उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे नाहीयेत आणि अमित शहा हे वाजपेयी नाहीयेत. असं असताना अमित शहांच्या आक्रमकपणाचा सध्याच्या शिवसेनेवर परिणाम होणार नाही, युतीवर परिणाम होणार नाही, असं कसं म्हणता येईल? असं आहे, माणसं बदलतात, नेतृत्व बदलतं, पण समान विचार, समान ध्येय, बरीचशी समान कार्यपद्धती, समान स्वप्न. त्यामुळे महायुती आणि विशेषतः युतीला शिवसेना भाजपच्या जसं सत्तेचं समीकरण जसं आहे तसा एक इतिहास आहे. आम्ही केंद्रामध्ये, राज्यामध्ये दोन्हीमध्येही बरोबर सरकारं चांगल्या प्रकारे चालवून दाखवलेली आहेत आणि त्याच्यामुळे त्या प्रेक्षकाचं मी कौतुक करेन की किती त्यांनी म्हणजे निरीक्षण आहे त्यांचं की व्यक्तिचे स्वभाव निराळे असतात, परंतु ज्या वाटचाल आपली चाललेली असते ती आसपासची परिस्थिती पण वेगळी असते आणि त्यामुळे त्या काळामध्ये गुजरातमधला जो गुजरात होता त्याच्यामधून नरेंद्र मोदींचं तयार झालेलं नेतृत्व आणि त्यानंतर देशव्यापी त्यांनी केलेली घोडदौड हा एक जसा विषय आहे. आणि अमित शहा त्या वाटचालीतले जसे सहप्रवासी आहेत तसं मला इथे सांगायला पाहिजे की नरेंद्र मोदीजींचा गुजरातमधला जो प्रवास आहे तो सुद्धा शिवसेनेने जवळून पाहिलेला आहे. आणि मग नर्मदा सरोवराच्या संदर्भातलं त्यांचं उपोषण असेल किंवा ज्या वेळेला काही कारणामुळे नरेंद्र मोदींनी सत्तेतून पायउतार व्हावं अशा प्रकारची भूमिका भाजपच्या नेतृत्वाने त्यावेळेला घेतली होती, तेव्हा सुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ठणकावून मोदीजींच्या बरोबर उभे होते. आणि त्यामुळे मला दुसरं असं वाटतं की मतभेद वेगवेगळ्या लोकांचे असू शकतात, पण अगदी महत्वाचा भाग आहे की परिस्थिती बदललेली असते की ज्या प्रकारचं आज बहुमत देश पातळीवरती एनडीएला मिळालेलं आहे तसं बहुमत त्या काळामध्ये एनडीएला मिळालेलं नव्हतं. काठावरचं बहुमत होतं. एकदा तर एका मताने आम्ही पराभूत झालो होतो आणि म्हणून कठीण परिस्थितीत जे आपल्या बरोबर राहिले त्या लोकांना मग अकाली दल आहे, शिवसेना आहे, तेलुगू देसम आहे यांचा योग्य त्या पद्धतीने सहभाग असला पाहिजे ही भूमिका भाजपच्या नेतृत्वाने घेतलेली आहे. पण भाजपच्या नेतृत्व जेव्हा एखादी भूमिका घेतं त्यावेळेला त्याच्या पाठीमागे असणारा जो एक मोठा समूह असतो त्यांचाही विचार घेतला जात असतो असं मला वाटतं. दुसरं मला एक कळलं नाही की अंकुश काकडे असं म्हणाले की नीलम गोऱ्यांना असं म्हणणं भाग आहे, असं म्हणणं भाग आहे. प्रश्न असा आहे की आज एक अभूतपूर्व असं यश राष्ट्रीय पातळीवर मिळालेलं हे खरं आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप यांना सुद्धा मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये, रत्नागिरी आहे, अनेक जिल्हा परिषदांच्या मध्ये चांगल्या प्रकारचं यश शिवसेना भाजपला मिळालेलं आहे. आणि विशेषतः गेल्या 2 निवडणुकांच्या मध्ये विधानसभेच्या जे कुठेतरी गृहीत धरलं होतं जनतेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी, आणि आपला जो कारभार आहे तो खूप चांगला चाललाय. आम्हीच उगाच विरोधी पक्ष जो आहे तो आरडाओरडा करतोय आणि आम्ही कसे निवडून येतोय हा जो एक भ्रम होता सत्ताधाऱ्यांचा महाराष्ट्रातला, तो भ्रमाचा भोपळा अगदी ठाणकन
या लोकसभा निवडणुकीमध्ये फुटलेलं आहे. ठीक आहे, आणि तुम्ही असं त्यांनी ते म्हणता राज्यात चाणक्यांचे देखील धडे तेच बसलेले होणार आहे आहेत. असं. नीलमताई, आपल्याला होय. सगळ्याच पाहुण्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचंय. वाघमारे, नीलमताई जे म्हणतात त्याच्यावर तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची आहे, पण मी मगाचा मुद्दा पुन्हा एकदा विचारते की एनडीएला हे यश मिळालंय असं सांगत असले तरी अमित शहांचं उत्तर प्रदेशमधलं जरी भाषण आपण ऐकलं किंवा आजचं भाषण, ते सातत्याने असं म्हणतायत की भाजपचे सरकार आलं पाहिजे असं. अलका, तुम्ही जो प्रश्न विचारलात नीलमताईंना, तो प्रश्न अगदी स्पेसिफिक होता की महाराष्ट्राच्या राजकारणात जे यश आता मिळणार त्याचं क्रेडिट तुम्ही उद्धवजींना देणार की अमित शहाना देणार आणि त्याचे परिणाम काय होणार. अलका, तोपर्यंत पोहोचायच्या आताच तुम्ही मला हे केलं. एक मिनिट, डॉक्टर वाघमारेंचे ताई मला आभारी बोलू आहे द्या. की त्यांनी या प्रश्नावर परत ताई- आणलं मला. ताई मला मी बोलू पुढे द्या. तेच सांगणार होते. पुढे ताई- मी तेच सांगत होते. डॉक्टर वाघमारे, एक दोन वाक्य फक्त मला अलका दे. उद्धवजी, हे पण उद्धव साहेब सुद्धा सामूहिकच यश सगळ्यांचं म्हणतायत ना, त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुढचं सुद्धा जे यश आहे ते सगळं जनतेचं यश असतं आणि बरं. बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पुरं करणं हे उद्धवजींचं ध्येय आहे. अगदी. त्यामुळे एकेका व्यक्तीचा इथे प्रश्नच उद्भवत नाहीये. ओके. काय अलका, की तुम्ही जो प्रश्न विचारलात नीलमताईंना, त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही कारण त्या देऊ शकत नाहीत. त्यांनी ते गोल गोल फिरवून तो प्रश्न पूर्णपणे टाळला. शिवसेनेचा आता विचार किंवा त्यांची परिस्थिती अशी झालेली आहे की त्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. नायदर ते बीजेपीच्या विरोधात जाऊन बीजेपीच्या विरोधात जाऊन काहीतरी चुकीचं विश्लेषण उद्धवजी बोलू शकतील किंवा त्याच्याबद्दल त्यांची भूमिका मांडू शकतील. एवढंच जर उद्धवजींना आणि शिवसेनेला महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वतःच्या पक्षाचा अभिमान होता तर मग कालचं जे त्यांनी पूर्ण ऑर्केस्ट्रा केला की अमितबाईंनी आमच्या मातोश्रीवर यायला पाहिजे किंवा भेटायला पाहिजे, हे करायचं काही कारण नव्हतं. तुम्ही शांत बसायचं होतं. पण शिवसेनेला हे कळून चुकलेलं आहे. कारण बीजेपीचा जर तुम्ही इतिहास बघितलात ह्या देशातील इतर राज्यांमध्ये, तर काकडे साहेब म्हणाले त्याप्रमाणे प्रादेशिक पक्षाचा आधार त्यांनी घेतला आणि त्याच्यानंतर प्रादेशिक पक्षाला त्यांनी मारून टाकलं आणि स्वतः ते सत्तेवर आले. त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं तर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे बाजूच्या राज्यांमध्ये बीजेपीची सत्ता आहे तर महाराष्ट्रात का नाही. हा जो प्रश्न आहे की राजकीय समीकरण बदलणार का, तर राजकीय समीकरण नक्कीच बदलणार, पण ही फक्त शिवसेनेची बदलणार. शिवसेनेच्या पक्षाची आजची स्थिती आणि ह्या निवडणुकीनंतर बीजेपीने घेतलेला पवित्रा आणि त्याच्यानंतरची समीकरण, हे जर ज्यावेळी आपण नंतर इथे बसू त्यावेळी हे लक्षात आलेलं मला असेल यायचंय. की बीजेपीने शिवसेनेला बाजूला टाकलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही खूप अगदी भविष्य आणि- सांगताय. एकच एक मिनिट, मिनिट. आपण त्यांना आणि पण संधी BJP देऊया नाही, ना. नाही, वाघमारेजी, बघा, एक- त्यांचं- वाघमारे एक- साहेब, एक एक मिनिट, मिनिट, फक्त ऐका एक ना, मिनिट, त्यांना एक मिनिट. संधी तर मला देऊया. एकच नाही, नाही. प्रश्न, एकच मुद्दा सांगायचा आहे की मी जे म्हणतोय त्याला पुरावा असा की बीजेपीचं जर तुम्ही घोषवाक्य बघितलं तर त्याच्यातून तुम्हाला सिद्ध होईल की सब कुछ बीजेपी अब महाराष्ट्र, म्हणजे ते जर घोषवाक्य तुम्ही बघितलं तर ज्याची तिथे- होर्डिंग्स मुंबईवर हा, लागलेली एक आहे. मिनिट, त्याच्यामुळे एक त्यांनी त्यांची मिनिट. भूमिका माझी जाहीर एकच केलेली विनंती आहे. आहे, म्हणजे जे मी मगाशी सुरुवातीलाच मगाशी सांगितलं त्याचं अत्यंत उत्तम प्रत्यंतर आता वाघमारेंनी मला इथे दिलं. खरं म्हणजे चांगले मित्र आहेत ते, पण ज्या पद्धतीने काँग्रेस प्रवृत्त मानसिकता आहे, तर नेमकं काय करावं काँग्रेस गोंधळलेली आहे. तेच आता चर्चेची सुरुवात आपली काय झाली की समीकरणं बदलतील का, हे ठामपणे म्हणाले समीकरणं बदलणार नाहीत. आता ते म्हणतायत समीकरणं बदलतील. आमची मला वाटतं आपण बदलणार नाही. अर्ध्या तासामध्ये सुद्धा सेनेची आपण बदलतील. काँग्रेस प्रवक्ते एक आम्हाला ठामपणे आमची एक मिनिट बदलणार वाघमारे साहेब, आता नाही. एक मिनिट चर्चा आपली करू दे ना. काँग्रेस प्रवक्ते जी काँग्रेस पक्षाची मानसिकता गोंधळलेली आहे त्याचे प्रत्यंतर की अर्धा तास सुद्धा ते आपलं मत ठाम ठेवू नाही, शकत काँग्रेसचं नाही. सरकार, मी विचारते, येतो अमित शहाना येतो येतो भाजप ना. सरकार हवं इथे राज्यामध्ये नाही, नाही, किंवा ऐकून घ्या. भाजपचं सरकार येऊ द्या असं ते भाजपा म्हणतात. युतीचं माझं म्हणणं आहे की तुम्ही पूर्ण ऐका भाषण पूर्ण आपण जर नाही, ऐकलं. उत्तर प्रदेशच्या भाषणामध्ये आम्ही ऐकलं होतं, आजच्या भाषणामध्ये हो देखील. नाही नाही हो ऐकून घ्या ना. उत्तर पण प्रदेशच्या केशव, मी एक भाषणामध्ये विचारते, भाजपचं जर मला- भाजपचं जर सरकार आलं तर आवडणार नाही का ते भाजप? प्रश्न नाही नाही, दोन गोष्टी आहेत. आता मला मी बोलू का बोला. व्यवस्थित? हा, असं आहे की प्रत्येक पक्षाला, म्हणजे शिवसेनेला असेल, काँग्रेसला असेल, राष्ट्रवादीला असेल, प्रत्येक पक्षाला जर आपलं सरकार आलं तर ते हवंच असतं. नंबर एक. नंबर दोन, महाराष्ट्रातलं राजकारण हे देशाच्या राजकारणापेक्षा वेगळं आहे. आता इथं आघाडी आणि युतीचं राजकारण सुरू आहे. त्याच्यामुळे कुठला तरी पक्ष एक येऊन आपलं फक्त भाजपचं सरकार येईल का, शिवसेनेचं सरकार येईल का, अशी परिस्थिती आता नाही. आता खरं म्हणजे चिंता यांनी केली पाहिजे. काँग्रेस राष्ट्रवादी ज्या पद्धतीचं एकमेकांशी जागा वाटपावरून सुरू आहे, पृथ्वीराज चव्हाण एक बोलतात, बाकीचे दुसरे बोलतात, खरं चिंता ती तुम्ही जास्त करा. भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं त्या काही चाललेलं नाही. दोघांमध्ये जागा वाटपाची चर्चा अतिशय व्यवस्थित सुरू आहे आणि ही सगळी माध्यमातल्या चर्चांवरती जाऊन जर आपण काही
निष्कर्ष काढायला लागलो की आता यांचं फाटलंच आहे किंवा यांचं फाटतंय आणि दोघांचे मान अपमान खूप सुरू आहे. मला असं वाटतं आम्ही या चर्चा खूप छान एन्जॉय करतो, आमच्या कार्यकर्ते सुद्धा एन्जॉय करतात. आमच्यासाठी क्लिअर आहे, म्हणजे निरंताई सुद्धा तेच सांगतील की अशा चर्चांमध्ये आम्ही पडत नाही. आता एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर अंकुश काकडे आणि शैलेश गायकवाड दोघांनाही मला महत्वाचे प्रश्न हे विचारायचे आहेत की महायुती आणि आघाडी, ज्याच्याबद्दल आपण आत्ता केशव उपाध्ये बोललेले आहेत, महायुतीमध्ये देखील सारं काही आलबेल आहे असं नाही, धुसफूस सुरू आहे. विशेषतः शिवसेना भाजप हे जे दोन प्रमुख पक्ष आहेत त्यांच्यामध्ये देखील जागा वाटपावरून जी हमरीतुमरी आता सुरू आहे त्यामुळे समीकरणांवर काय परिणाम होणार आहे आणि त्यात अमित शहा काय रोल प्ले करणार आहेत आपण जाणून घेणार आहोत. पण आता एक ब्रेक घेऊया. अमित शहांच्या रणनीतीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलतील का, आपला आजचा सवाल होता. आणि 80% लोक आता म्हणतायत होय समीकरणं बदलतील. शेवटच्या भागात आजचा सवालमध्ये महत्वाची चर्चा आपण करणार आहोत. जसं मगाशी म्हटलं होतं शिवसेनेचं काय होणार हे तर खरं आहे, पण अंकुश काकडे प्रश्न हा आहे की अमित शहांसारखा अत्यंत आक्रमक असा राजकारणी जर महाराष्ट्रामध्ये येऊन युतीच्या किंवा भाजपच्या या सगळ्या कॅम्पेनला लीड करणार असेल तर तितकं चोख प्रत्युत्तर सत्तेत असलेले पक्ष देऊ शकणार आहेत का? आता त्यांनी आधीच कुठेतरी नमती भूमिका घेतलेली दिसते आणि त्यामुळे समीकरण बदलण्याचा जो उद्देश आहे अमित शहांचा तो तुम्हीच साध्य करून देताय. अलका, एक गोष्ट आपण लक्षात घ्या की लोकसभेच्या निवडणुकीची परिस्थिती, त्यानंतर काही दिवसामध्ये झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल आणि आता येणारी राज्याची विधानसभेची निवडणूक, या 3 अतिशय वेगवेगळ्या बाबी आहेत. लोकसभेची परिस्थिती येणाऱ्या विधानसभेमध्ये राहील असं म्हणणं धाडसाचं ठरेल, तशी परिस्थिती राहणार नाही. गेल्या 2 महिन्यामध्ये लोकसभेमध्ये झालेला आमचा दारुण पराभव हा आम्ही स्वीकारला आणि त्याची कारणं शोधली आणि ती कारणं शोधल्यानंतर ती दुरुस्त करण्याचा 2 महिन्यामध्ये दोन्ही पक्षाने, मग ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. राज्याच्या कारभारामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे आणि विशेषतः यावेळेला आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या दृष्टीने एक अतिशय जमेची बाजू आहे. महाराष्ट्रामध्ये पावसाने अतिशय चांगल्या प्रकारची हजेरी लावली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे अनेक वेळेला दुष्काळ आपल्याला तोंड द्यावं लागत होतं, राज्य सरकारचा विकासाची कामं बाजूला ठेवून या दुष्काळाला तोंड देण्यासाठी खर्च करावे लागत होते, तीच रक्कम आता विकासाच्या कामावरती घेतली जाईल. ठीक आहे. आपण म्हणतात ते शिवसेना आणि भाजपची अशी परिस्थिती आहे की दोघांचं आपापसामध्ये धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. आणि विशेषतः शिवसेनेची अतिशय याच्या अमित शहांच्या या मुंबई भेटीमध्ये अतिशय अडचणीची भूमिका झाली. आजपर्यंत न बोलवता भारतीय जनता पक्षाचे नेते हे मातोश्रीवरती भेट देत होते आणि यावेळेला मात्र केंद्रामध्ये आलेली प्रचंड बहुमत यामुळे भारतीय जनता पक्षाची नेत्यांची भूमिका बदलली. एकीकडे दिवाकर रावते म्हणतात की अमित शहांनी मातोश्रीवरती आलं पाहिजे आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात की जर त्यांनी बोलवलं तर आम्ही जाऊ. आणि हा चेंडू पुन्हा शिवसेनेच्या कोर्टामध्ये टाकला. शिवसेनेपुढे अशी परिस्थिती आली, जर आपण त्यांना निमंत्रण दिलं नाही तर ते आपल्या मातोश्रीवर येणार नाहीत. ते जर काय मातोश्रीवरती आले नाहीत तर भारतीय जनता पक्षाची शिवसेनेशी संबंधित असलेली भूमिका किती आहे त्याचा एक वाईट संदेश राज्यातील जनतेला जाईल. त्यामुळे मनामध्ये इच्छा नसताना देखील उद्धव ठाकरेंनी अमित शहांना जेवढं भोजनाचं निमंत्रण दिलं, आता त्यांचं भोजन मला वाटतं मातोश्रीवरती चालू अगदी असेल. अंकुश काकडे तुम्ही बरोबर सांगताय, ते दोघंही भोजन करतायत. त्यामुळे मला असं वाटतं आपण भोजनावळीकडून राजकारणातल्या जागांच्या चर्चांकडे येऊया. जो निलमताईनं मला मुद्दा विचारायचा आहे. निलमताई, आता भाजप जास्त जागा मागताय, या जास्त जागा देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आणि जागा वाटप त्यामुळे जाहीर होत नाहीये. दोन्ही आघाड्यांमध्ये देखील हीच परिस्थिती आहे, पण त्यामुळे लहान भाऊ होण्याची शिवसेनेची तयारी नाही हे उघड आहे आणि त्यामुळे कुठेतरी पुढे शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षाची परिस्थिती येणार हे अटळ आहे असं म्हटलं तर काय चूक आहे? मला असं वाटतं एकदा पहिली गोष्ट म्हणजे 2 हे स्वतंत्र पक्ष आहेत. आमची युती आहे अनेक काळापासून, पण काही प्रश्नांवरती आमचे मतभेद असतात. मग ते स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न असेल किंवा बेळगाव कारवार सारख्या प्रश्नांवरती आमची अपेक्षा असते कर्नाटक सरकारकडून वेगळ्या प्रकारची. किंवा तुमच्या लक्षात असेल जेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळेला सुद्धा जेव्हा मुशर्रफ यांना ताजमहालला बोलावलं होतं आणि तिथे जेवणाबळ होणार होती, तिथे सुद्धा त्यावेळेला सुद्धा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी
विरोध केला होता. पण आमचे मतभेद पण- आहेत याचा पण अर्थ नव- आम्हाला नवशेर- एकमेकाच्या बरोबर नवशेर सहन न पंथामध्ये करताना चाललं. एक मिनिट याचा अर्थ आम्ही सहन न करताना एकमेकाबरोबर राहणं असा प्रश्नच उद्भवत नाही. कारण दोन्हीही अतिशय पक्ष हे स्वतःच्या भूमिकांवर ठाम असले तरी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जसं नुकसान केलंय त्याचबरोबर अनेक आमचे समान मुद्दे सुद्धा आहेत. मग ते समान नागरी कायद्याच्या संदर्भात आहेत, किंवा मी तर असंही म्हणेन की वेगवेगळ्या पद्धतीने अतिरेक्यांशी कशा पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळला पाहिजे यासारखे मुद्दे असतील, शिक्षणाच्या मध्ये कशा पद्धतीचे संस्कार झाले असतील याचे मुद्दे असतील, किंवा मी तर असं म्हणेन की विकासाचा मुद्दा हा सर्वात प्रथम हा कशा पद्धतीने असला पाहिजे याच्यावरती शिवसेना, भाजप आणि महायुती यांनी वारंवार अनेक सिंचनाचे प्रश्न आहेत. महाराष्ट्राच्या संदर्भात अजून बोलायचं झालं तर अनुशेषाच्या बद्दलचे मुद्दे आहेत. या सगळ्या मुद्द्यांच्यावरती आमची समान मत आहेत आणि त्याच्यामुळे अमित शहानी जे काही भूमिका मांडली तर ती भूमिका महाराष्ट्रामधल्या घोटाळ्याबद्दल मांडली म्हणजे ती भाजपची वेगळी भूमिका असणार आणि शिवसेनेची वेगळी भूमिका असणार अशातला भाग नाहीये. दुसरं मला असं वाटतं की यांनी त्याला निमंत्रण दिलं, त्यांनी त्याला निमंत्रण दिलं. मी तुम्हाला असं सांगेन की ज्या वेळेला शपथविधी होणार होता तेव्हा सुद्धा रोज मीडियामध्ये चाललं होतं की उद्धव ठाकरे जाणार की नाही, असं होणार की नाही, त्यांना कुठे बसवणार, काय करणार. अरे माझं म्हणणं असं आहे की एखादं रोपटं लागलंय, 15-20 वर्ष ते बहरलेलं आहे झाड जे आहे, अशा वेळेला तुम्हाला उपटून बघायची इतकी घाई आहे की त्या नाही मुळ्या नाही कुठे निलमताई, गेल्यात, आम्हाला काय गेल्यात, उपटून बघायची असं घाई काही नाही. नाहीये. ऐका ना, त्या त्यामुळे मला झाडाला जी फळं नाही, आलेली आहेत नाही, ना त्या फळांची मालकी कोणाची हा आता वाद उपस्थित होणार आहे. चर्चेची वेळ संपत आली आहे, इतर पाहुण्यांना पण बोलायचंय. शैलेश गायकवाड, पुन्हा एकदा जागा वाटपाच्या मुद्द्याकडे येऊया. कारण आपण जो फळांचा मुद्दा म्हटला, निलमताई म्हणतायत युतीचं झाड बहरलेलं आहे, त्याला चांगली फळं लागलेली आहेत. आता जागा वाटप आणि येणारी सत्ता याच्यातून संघर्षाची ठिणगी पडू शकते किंवा त्याला विदर्भासारखं निमित्त ठरू शकतं. संघर्ष होईलच, कारण आता आपण गेले काही दिवस पाहतोच आहोत सेना आणि भाजपामध्ये जे चाललेलं आहे. भाजपाची छोटा भाऊ म्हणून काम करायची याच्यापुढे इच्छा नाहीये आणि सेनेवरती ते प्रेशर टाकतायत. मला वाटतं दोन्ही पक्षांना शेवटी समसमान किंवा फार अगदी कमी फरकाच्या जागांवर सेटल करावं लागेल. मला वाटतं 140 पर्यंत, 135, 140 पर्यंत भाजपची तयारी आहे. त्याच्यामुळे सेनेला जास्त जागा द्याव्याच लागतील, त्यांना पूर्ण फॉर्म्युलाज कदाचित रिवर्क करावं लागेल, त्यात थोडाफार संघर्ष होईल. पण अमित शहा माझ्या मते तुम्ही जे मगाशी म्हणालात की ते यात एक रोल प्ले करतील, कारण आल्याला ज्या पद्धतीने ते म्हणाले त्यावरून त्यांना ते करतीलच. आणि त्यांची साधारण भूमिका अशीच आहे की सेनेला थोडंसं समजावून, थोडंसं दम डायरेक्ट नाही इनडायरेक्टली देऊन राजकीय भाषेतला दम आपण म्हणू शकतो. बरोबर. पण यापेक्षा दुसरं असं की अमित शहा या अजिबात व्यक्तीमुळे मान्य नाहीये. काँग्रेस उगाच राष्ट्रवादीला आपलं काहीतरी बऱ्यापैकी बोलू नका आणि बरोबर नाहीये असं. नाही नाही, मी दम नाही म्हणाला, मी म्हणाला ठीक आहे, म्हणजे सेनेला वेगळ्या भाषेने समजावतील. कोणीच कोणाला देण्याचा प्रश्न नाहीये. प्रश्न असा काय माहिती काही पूर्वीपासून हे असल्या बातम्या काहीतरी सोडत राहणं त्यांचं हे मत चुकीचं आहे, आहे तुमचं जे त्यांचं मत आहे ते. व्यक्त नाही ठीक आहे, दम माझ्या शब्द कदाचित चुकला असेल. माझं म्हणणं आहे सेनेला वेगळ्या पद्धतीने समजावतील. पण मला वाटतं यापेक्षा मोठा फटका अमित शहाचा आहे जो समजायचा काँग्रेस प्रश्न राष्ट्रवादीला नाहीये बसू शकतो. कारण त्यांची इलेक्शन मॅनेजमेंटची एक पद्धत आहे, ज्या पद्धतीने ते मायक्रो मॅनेजमेंट करतात. त्याच्यामुळे माझ्या मते काँग्रेस राष्ट्रवादीला गेल्या 15 वर्षात अशा पद्धतीने सामना करायची सवय नाहीये. त्याचा कदाचित मोठा फटका काँग्रेस राष्ट्रवादीला यावेळेला बसू शकतो. आणि तुम्ही जसं सांगताय की शिवसेनेला देखील या सगळ्याचा फटका नाही, बसू नाही. शकतो असं त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्याचा परिणाम होणार आहे आणि आपण वाट बघूया. मला असं वाटतं कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे, सगळ्या पाहुण्यांना आणखी बोलायचं आहे, पण अमित शहाचं नेतृत्व आज सुरुवात झालेली आहे. येणाऱ्या काळात या विषयावर आणखीही आपण चर्चा करू आणि त्यामध्ये ही सगळी आणखीची जी मतं आहेत ती जाणून घेऊया. आजच्या या सवालमध्ये सगळ्या पाहुण्यांना धन्यवाद देते. शेवटी जनतेचा कौल बघते. अमित शहांच्या रणनीतीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलतील का, हा आपला आजचा सवाल होता. 80% लोक अजूनही म्हणतायत ही समीकरणं बदलतील. हे राज्यातल्या सत्तेच्या रूपात असतील का, युतीच्या स्वरूपातली समीकरणं बदलणार आहेत का, की आणखी वेगळ्या स्वरूपामध्ये आपण जाणून घेऊ. आज इथेच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.